विधानसभा निवडणूक झाल्यानंतर माझ्या छोट्याशा गावामध्ये जे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी जो आम्ही उठाव केला, याचं कारण ईव्हीएम मध्ये इतका मोठा फ्रॉड आहे हे आम्हाला छोटीशी कल्पना सुचली आणि मी या तालुक्यातील ज्या उत्तम जानकर साहेब आमदारांना मतदान दिलं होतं ते मतदान आम्ही होम टू होम, घर टू घर प्रचार केला होता। त्याच्यामध्ये माझी 12ची बॉडी व 13वा सरपंच अशा उद्देशाने आम्ही जे विधानसभेचं मतदान झालं त्याच्यामध्ये जवळजवळ गेल्या 5 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूक झाली होती। त्याच्यामध्ये खासदार साहेबांना जवळजवळ 80% मतदान पोलिंग केलं आम्ही आमच्या गावाने। शिवाय आमच्या गावचा एक इतिहास आहे, पण गेले 25 वर्षापासून जो कोणी नेत्याला निवडलं किंवा ज्याला मतदान द्यायचं, ज्याच्या पाठीमागे जायचं, त्याला जवळजवळ 80 ते 90% मतदान आमच्या गावचा गेले 25 वर्षापासून इतिहास आहे। मी सुद्धा जनतेतून सरपंच होताना 19% पैकी 17% मतांना मला माझ्या गावात निवडून दिलं होतं। तशाच अनुषंगाने आम्ही विधानसभेची तयारी केली होती मान्य उत्तम जानकर साहेबांना मतदान देण्यासाठी, पण ह्याच्या उलट सगळं झालं। आम्हाला अगदी सुचना, मग आम्ही एक तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं ठरवलं आणि ना कोणाचा मीडिया म्हणजे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे यांच्या मदतीनं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं ठरवलं आणि पुन्हा आमच्या गावांतर्गत मतदान घ्यायचं अशी एक छोटीशी सुपीक कल्पना तयार केली आणि त्या छोटीशा ठिणगीवर आज संपूर्ण भारतभर ही मोठी ज्वाला तयार झाला। आणि असंच आपले सुजात भाया दादांना आपण सगळेजण सपोर्ट करू। आम्ही आंबेडकर साहेबांना भेटायला गेलतो, त्यांनी आम्हाला जबरदस्त चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं आपण हा लढा असाच पुढे घेऊन जाऊ। तर ईव्हीएम हटाओ, बॅलेट बचाओ। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।